सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मालेगाव शहरात डेंग्यूचे 16 सक्रिय रुग्ण आढळले असून प्रशासन सतर्क झालंय। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय। आगामी 3 दिवसात 10,000 डेंग्यू चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला देण्यात आलंय। डेंग्यू बाधित रुग्णांचं भौगोलिक मॅपिंग करून संभाव्य हॉटस्पॉट निश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले। शहरात दिवसा कंटेनर सर्वेक्षण करून घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे। डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासोबतच संध्याकाळच्या वेळेस फॉगिंग मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तसंच आवश्यकतेनुसार जलस्रोतांमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत। डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यासोबतच तापाच्या रुग्णांसाठी फीवर क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांना पाणी जास्त काळ साठवून ठेवण्याची गरज भासू नये यासाठी किमान 2 दिवसातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। दरम्यान शहरातील सर्व डेंग्यू बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। डेंग्यू नियंत्रणासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभागही आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलंय। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 मालेगाव।